नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओ अंतर्गत प्रश्नपत्रिकेतील अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच प्रश्न 5वा जो की दीर्घोत्तर प्रश्न आहे आणि जो आपणास परीक्षेमध्ये 6 गुणांसाठी विचारला जातो। मात्र बऱ्याच विद्यार्थ्यांची केवळ उत्तर लिहिण्याच्या पद्धतीवरून मार्क कमी होतात। तर आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये इतिहास या विषयातील प्रश्न 5वा या प्रश्नामध्ये बोर्ड परीक्षेमध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न कोणते आहेत ते आपण उत्तरासहित पाहणार आहोत। त्याचबरोबर हे प्रश्न कसे लिहावे हे आपण अभ्यासणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। तर सुरू करूया इतिहास राज्यशास्त्र या विषयातील अतिशय महत्त्वाचा प्रश्न 5वा। त्यामधील प्रश्न पहिला जो आहे तो म्हणजे कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा। तर हा दीर्घोत्तर प्रश्न असल्यामुळे याला प्रस्तावना लिहिणे अपेक्षित आहे। तर याची प्रस्तावना अशी लिहावी: इतिहासाच्या दृष्टिकोनात मूलभूत बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली कार्ल मार्क्स यांनी अस्तित्वात आणली। 19व्या शतकाच्या उत्तरार्धात त्याने वर्ग सिद्धांत मांडला। त्यानंतर मुद्दे लिहित असताना असे लिहावे: 1. कार्ल मार्क्स यांच्या मते त्यामध्ये इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसाचा असतो। त्यानंतर ब. आपल्या मूलभूत गरजा भागवण्याकरता उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनाच्या स्वरूपावर आणि त्यांच्या मालकीवर माणसामाणसामधील नातेसंबंध अवलंबून असतात। त्यानंतर क. समाजामधील विविध घटकांना ही उत्पादनाची साधने सारख्या प्रमाणात मिळत नाहीत। याचा परिणाम म्हणजे समाजात वर्ग निर्माण होतात। त्यामुळे समाजातील विषमतेतून या वर्गामध्ये संघर्ष दिसून येतो। त्यानंतर 2. मानवी इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे। यामध्ये ज्या वर्गाच्या हाती उत्पादनाची साधने असतात तो वर्ग इतर वर्गाचे आर्थिक शोषण करतो असा विचार त्यांनी मांडला। मार्क्सने हा वर्ग सिद्धांत आपल्या दास कॅपिटल या ग्रंथामध्ये मांडलेला आहे। अशा प्रकारे सविस्तर हे उत्तर लिहिल्यानंतर आपणास 3 पैकी 3 गुण प्राप्त होतात। त्यानंतर दुसरा प्रश्न पाहू: आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये कोणती? तर याची प्रस्तावना अशी असेल: इतिहासातील उपलब्ध पुराव्याचे संशोधनाच्या दृष्टिकोनातून विश्लेषण करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात। आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत। त्यामध्ये 1. आधुनिक इतिहास लेखन पद्धती ही शास्त्रशुद्ध असून तिची सुरुवात प्रश्नांची योग्य मांडणी करण्यापासून होते। त्यानंतर 2. हे प्रश्न भूतकाळातील विविध मानवी समाजातील लोकांनी विशिष्ट काळात केलेल्या कृतीविषयी असल्याने ते मानव केंद्रित असतात। या कृतीचा संबंध देव देवतांच्या कथा किंवा दैवी घटना यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न या इतिहासामध्ये केला जात नाही। त्यानंतर 3रा मुद्दा: मांडलेल्या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वसनीय पुराव्याचा आधार असल्याने इतिहासाची मांडणी तर्कसुसंगत असते। त्यानंतर 4. इतिहासामधील मानवाच्या वाटचालीचा वेध घेण्यासाठी भूतकाळात मानवाने केलेल्या कृतीचा आधार घेतला जातो। अशा प्रकारे दुसरा प्रश्न लिहावा। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू: स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? तर याची प्रस्तावना: इतिहास लेखनाच्या विकासामध्ये स्त्रीवादी इतिहास लेखनाने महत्त्वाची भूमिका बजावली। त्यामध्ये 1. स्त्रियाच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखन होय। स्त्रीवादी मूलभूत भूमिका सिमॉन द बोवा या फ्रेंच विदुषीने सिद्ध केली। त्यानंतर 2. या स्वरूपाच्या इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा समावेश करण्याबरोबरच या क्षेत्रामध्ये पुरुष प्रधान दृष्टिकोनाच्या पुनर्विचारावरही भर दिला गेला। त्यानंतर 3. या स्त्रीवादी दृष्टिकोनामुळे स्त्रियांच्या आयुष्यासंबंधी नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, कौटुंबिक आयुष्य इत्यादी पैलूविषयी सखोल संशोधन सुरू केले। 1990 नंतरच्या काळात स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग म्हणून स्त्रीवादी इतिहास लेखनावर अधिक भर दिला गेला। त्यानंतर पुढील प्रश्न आहे: इतिहास संशोधन पद्धतीत इतिहासाची मांडणी करण्याचे टप्पे लिहा। तर याचे उत्तर: 1. भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमाने सुसंगती लावून त्याचे आकलन करून घेण्याच्या उद्देशाने इतिहास संशोधन व लेखन केले जाते आणि ही
सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे। 2 यानुसार इतिहासाची मांडणी पुढील टप्प्यांना अनुसरून केली जाते। त्यामध्ये अ इतिहासाच्या साधनाचे चिकित्सक संशोधन करणे, ब उपलब्ध झालेल्या ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे, क ऐतिहासिक माहितीचे संकलन करणे, ऐतिहासिक बदलांना कारणीभूत ठरणाऱ्या प्रक्रियांचे स्वरूप अधोरेखित करणे व त्यांचे तुलनात्मक विश्लेषण करणे, ड विशिष्ट ऐतिहासिक घटनाविषयी उपलब्ध माहितीचे स्थल कालात्मक संदर्भ आकलन करणे, शिवाय ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पना चौकटीचेही आकलन करून घेणे, ई ऐतिहासिक संदर्भाशी निगडित योग्य अशा प्रश्नाची मांडणी करणे आणि फ या प्रश्नांना अनुसरून मांडणे, संभाव्य परिकल्पना मांडणे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय? तर याची प्रस्तावना, स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखनातील नवीन वैचारिक प्रवाहापैकी मार्क्सवादी इतिहास लेखन हा एक वैचारिक प्रवाह आहे। त्यामध्ये एक मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये केंद्रस्थानी असतो। त्यानंतर 2 प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे महत्त्वाचे सूत्र आहे। त्यानंतर 3 मार्क्सवादी इतिहासकारांनी समाजातील जाती व्यवस्था होत गेलेल्या बदलाचा अभ्यास केला असून त्यामध्ये दामोदर कोसंबी, क्रॉमेड डांगे, रामशरण शर्मा, क्रॉमेड शरद पाटील यांचे योगदान महत्त्वाचे आहे। त्यानंतर 4था मुद्दा, क्रॉमेड डांगे यांनी प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक मार्क्सवादी इतिहास लेखनाचे उदाहरण आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, इतिहासाचार्य विका राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा। तर प्रस्तावना अशी राहील, विका राजवाडे यांनी इतिहास लेखन, भाषाशास्त्र, उत्पत्ती, व्याकरण इत्यादी विषयावर मूलभूत संशोधन करून मराठी भाषेतून इतिहास लेखन केले। त्यामध्ये 1 राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड संपादित केले। त्यातील त्यांच्या प्रस्तावना अत्यंत अभ्यासपूर्ण आहेत। तसेच आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे या विचारांचा पुरस्कार केला। त्यानंतर दुसरा मुद्दा, राजवाडे यांनी मांडलेले महत्त्वपूर्ण विचार। त्यामध्ये अ इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन, केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी कट कारस्थाने आणि युद्धे यांचाच हकीकती नव्हेत। त्यानंतर ब मानवी इतिहास हा कला व स्थल यांनी बद्ध झालेला असून काल, स्थल आणि व्यक्ती यांची सांगड म्हणजे ऐतिहासिक प्रसंग होय। त्यानंतर तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे अस्सल कागदपत्राच्या आधारे इतिहास लिहिला पाहिजे असा राजवाडे यांचा आग्रह होता। इतिहास संशोधनाच्या कार्याकरता त्यांनी 7 जुलै 1910 रोजी पुणे येथे भारत इतिहास संशोधन मंडळ स्थापन केले। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू। पुढील प्रश्न आहे, स्वातंत्र्योत्तर काळातील स्त्रीवादी इतिहास लेखनाविषयी माहिती लिहा। तर याचे उत्तर, त्यामध्ये 1 स्वातंत्र्योत्तर काळात झालेल्या स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांना घरी व कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक, त्यांच्या राजकीय समतेचा हक्क यासारखे विषय मांडले गेले। 2 अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेले स्त्रीवादी लेखन पुढील प्रमाणे। त्यामध्ये अ स्वातंत्र्योत्तर काळात मीरा कोसंबी यांनी क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स फेमिनिस्ट एसेज इन सोशल हिस्ट्री हे पुस्तक लिहिले। या पुस्तकात पंडिता रमाबाई, डॉक्टर रखमाबाई यांच्यासारख्या स्त्रियांच्या जीवनावरील निबंध आहेत। त्यानंतर ब महाराष्ट्रात दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून झालेल्या लेखनात शर्मिला रेगे यांनी रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज हे महत्वाचे लेखन केले आहे। त्यानंतर पुढील प्रश्न जो आहे तो म्हणजे बखर या ऐतिहासिक साहित्य प्रकाराविषयी सविस्तर माहिती लिहा। तर याचे उत्तर, त्यामध्ये पहिला मुद्दा असा लिहावा, बखर हा एक ऐतिहासिक साहित्य प्रकार असून त्यात शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी
लढाया, थोर पुरुषांची चरित्रे यांच्याविषयीचे वर्णन केलेले आढळते. त्यानंतर 2 बकरीचे चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक, प्रसंग वर्णन पर, पंथीय, आत्मचरित्र पर, कैफियत, पौराणिक व राजनीती पर असे प्रकार असून त्यातून आपल्याला राजे महाराजे यांच्या कार्याबद्दल माहिती मिळते. त्यानंतर 3 मराठी भाषेत विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत. त्यामध्ये छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी सभासद बखर लिहिली. त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दी विषयी माहिती आपणास मिळते. त्यानंतर भाऊसाहेबांची बखर, या त्याचबरोबर पानिपतची बखर, यामध्ये पानिपतच्या युद्धाविषयीची वर्णने केलेली आहेत. त्यानंतर या व्यतिरिक्त होळकरांची कैफियत, या बकरीतून होळकरांचे घराणे आणि त्यांचे योगदान आपणास समजते. त्यानंतर पुढील प्रश्न आहे तो म्हणजे उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी कसा संबंध असतो. तर याची प्रस्तावना अशी लिहावी: उपयोजित इतिहास म्हणजे जनासाठीचा इतिहास. यामध्ये इतिहासाबाबतच्या गैरसमजावर मात करत त्याची नाळ लोकांच्या वर्तमानातील जीवनाशी जोडली जाते. त्यामध्ये 1 भूतकाळातील घटनांचा वर्तमान व भविष्यामध्ये सर्वसामान्य लोकांना उपयोग कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहास या विषयात केला जातो. त्यानंतर 2 भूतकालीन घटनाचे मूर्त आणि अमूर्त अशा स्वरूपातील अनेक अवशेष वर्तमान काळात अस्तित्वात असतात. यामुळे आपल्याला या सर्वाविषयी कुतूहल व आत्मीयता असते. त्यानंतर 3 याशिवाय इतिहासाचे ज्ञान सर्व गोष्टीच्या उगमाकडे नेणारे असल्याने पुढील पिढ्याकरिता या सांस्कृतिक वारसांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी उपयोजित इतिहासाचा आधार घ्यावा लागतो. यामुळे व्यवसायाच्या अनेक संधी देखील आपणास उपलब्ध होतात. उदाहरणार्थ इतिहासकार, पुरातत्वज्ञ, संग्रहपाल, स्थापत्य विशारद, अभियंता, समाजशास्त्रज्ञ, कायदेतज्ञ, छायाचित्रण तज्ञ इत्यादी. त्यानंतर पुढील प्रश्न जो आहे तो म्हणजे इतिहासाच्या साधनाचे जतन व्हावे यासाठी किमान 6 उपाय सुचवा. तर इतिहास जिवंत ठेवण्यासाठी इतिहासाच्या साधनाचे जतन होणे आवश्यक आहे. इतिहासाच्या साधनाचे जतन व्हावे यासाठी पुढील उपाय सुचवता येतात. त्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे ऐतिहासिक स्थळांना पर्यटक म्हणून भेट देता येईल. मात्र या भेटीमध्ये इतिहासाची जाणीव असणे व माहिती मिळवण्याचा उद्देश असणे या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. म्हणून त्या ठिकाणाचा, तेथील विशिष्ट वस्तूचा इतिहास जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा, आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या या कलाकृती व परंपराविषयी प्रत्येकाला आत्मीयता असते. त्यामुळे या आत्मीयतेने ऐतिहासिक वस्तू कोणत्याही प्रकारे खराब होऊ नये याची काळजी घेता येईल. त्यानंतर तिसरा मुद्दा, यासाठी ज्या ऐतिहासिक वास्तू आपण पाहण्यासाठी जातो तेथील व्यवस्थापनाकडून दिलेल्या सूचनाचे आपण पालन करणे आवश्यक आहे. त्यानंतर चौथा मुद्दा, इतिहासाच्या साधनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्वग्रह दूषित नसावा, म्हणजेच प्रत्येक गोष्टीचा इतिहास जतन करता येईल. त्यानंतर पाचवा मुद्दा, काही मौखिक साधने जसे कथा, पोवाडे, ओवी यांचा संग्रह आपणास करता येईल. त्याचबरोबर काही लिखित साधनाची पुनर्मुद्रित करणे आवश्यक आहे, त्यासाठी प्रयत्न करता येतील. त्यानंतर सातवा मुद्दा, तसेच काही छायाचित्रे किंवा ध्वनी आणि चित्रफिती नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने व्यवस्थापन करता येईल. त्यानंतर आठवा मुद्दा, ज्या भाषांमध्ये ऐतिहासिक कागदपत्रे किंवा दस्तावेज आहेत त्यापैकी काही भाषा आज विद्यापीठीय स्तर किंवा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमाद्वारे शिकविल्या जातात. जर इतिहासाच्या लिखित साधनाच्या सहाय्याने संबंधित इतिहास माहित करून घ्यायचा असल्यास या भाषा आपणास शिकता येतील. म्हणजे त्याचे महत्त्व लक्षात घेता वर्तमान व भविष्याच्या दृष्टीने ही इतिहासाची साधने जपण्याचा अधिक प्रयत्न करता येईल. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात? तर याची प्रस्तावना, नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसांचे व्यवस्थापन म्हणजे जतन व संवर्धन हे उपयोजित इतिहासाचे एक प्रमुख अंग आहे.
आणि यातून पुढील गोष्टी साध्य होतात. त्यामध्ये पहिली गोष्ट आहे, संबंधित प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या वारसा स्थळांचे मूळ स्वरूप न बदलता जतन व संवर्धनाची कामे करणे शक्य होते. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे, विशिष्ट ठिकाणाच्या स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता, त्यांच्या पुढे असणारी वर्तमान काळातील विविध आव्हाने तसेच स्थानिक लोकांच्या अपेक्षा यांचा आढावा घेता येतो. त्यानंतर तिसरा मुद्दा, सांस्कृतिक वारसा स्थळांचे जतन व संवर्धन करत असताना तेथील स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत याकडे करता उपाययोजनेने नियोजन करता येते. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे प्रकल्पामध्ये स्थानिक लोकांनाही सामील करून त्यांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देता येईल. अशा उद्योग व्यवसायांना चालना मिळण्यासाठी पद्धतशीरपणे नियोजन करणे शक्य होते. त्यानंतर पुढील प्रश्न जो आहे तो म्हणजे मराठी वृत्तपत्र सृष्टीतील बाळशास्त्री जांभेकर यांचे योगदान स्पष्ट करा. मराठी वृत्तपत्र सृष्टीतील बाळशास्त्री जांभेकर यांचे योगदान स्पष्ट करा. तर याचे उत्तर, त्यामध्ये पहिला मुद्दा आहे, बाळशास्त्री जांभेकर हे छपाई आणि मुद्रण क्षेत्रात कार्यरत होते. त्यानंतर दुसरा मुद्दा, त्यांनी 1932 मध्ये दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले, म्हणून पहिल्या मराठी वृत्तपत्राचे संपादक या नात्याने बाळशास्त्री जांभेकर यांना आद्य संपादक असे म्हटले जाते. त्यानंतर तिसरा मुद्दा, दर्पणच्या अंकातील बातम्यामधून आपल्याला राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास सापडतो. तत्कालीन इतिहासाच्या अभ्यासासाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरते. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे, दर्पण या पहिल्या मराठी पत्राचे संपादक या नात्याने बाळशास्त्री जांभेकर यांना आद्य संपादक म्हटले जाते, म्हणून 6 जानेवारी हा दिवस त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रसार माध्यमाची आवश्यकता स्पष्ट करा. तर याचे उत्तर, 1. वर्तमानपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन, आंतरजाल म्हणजेच इंटरनेट ही आजच्या काळातील अत्यंत महत्वाची प्रसार माध्यमे असून लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी तसेच माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पसरविण्यासाठी प्रसार माध्यमाची आवश्यकता असते. त्यानंतर दुसरा मुद्दा, वर्तमानपत्रातून वर्तमान घडामोडी तसेच काही सदरामधून सामाजिक, राजकीय, आर्थिक, ऐतिहासिक घटना आपणास समजतात. वाचकाच्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून वाचकही वर्तमानपत्राशी जोडले जातात. त्यानंतर तिसरा मुद्दा, वर्तमानपत्र आणि आकाशवाणी यांच्या मर्यादा ओलांडून जनतेला प्रत्यक्ष काय घडले हे दाखवण्यास दूरदर्शन हे दृक्श्राव्य माध्यम प्रभावी ठरते. त्यानंतर पुढील जो मुद्दा आहे तो म्हणजे आकाशवाणीतर्फे विविध बोलीभाषांमध्ये मनोरंजनपर, प्रबोधनपर व साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम प्रसारित केले जातात. अशा प्रकारे प्रसार माध्यमाची आवश्यकता आहे. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे आकाशवाणीची जडणघडण कशी झाली यांची सविस्तर चर्चा करा. तर याचे उत्तर, आकाशवाणीची जडणघडण पुढील प्रमाणे झाली. त्यामध्ये पहिला मुद्दा, स्वातंत्र्यपूर्व कालखंडात 1924 मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी म्हणजेच IBC या नावाने दर दिवशी कार्यक्रमाचे प्रसारण करणारे एक खाजगी रेडिओ केंद्र सुरू झाले. त्यानंतर 2. नंतर ब्रिटिश सरकारने याच कंपनीचे इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस म्हणजे ISBS असे नामकरण केले. त्यानंतर तिसरा मुद्दा, 8 जून 1936 रोजी या कंपनीचे नामकरण ऑल इंडिया रेडिओ म्हणजेच AIR असे करण्यात आले. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर AIR भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचा एक भाग झाले. त्यानंतर पुढील जो मुद्दा आहे, पाचवा मुद्दा, तो म्हणजे सुरुवातीला शासकीय कार्यक्रम व उपक्रमाची माहिती देणारे अधिकृत केंद्र असे ऑल इंडिया रेडिओचे स्वरूप होते. त्यानंतर 6वा मुद्दा, ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार आकाशवाणी हे नाव दिले गेले. त्यानंतर 7वा मुद्दा, आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजनपर, प्रबोधनपर व साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम प्रसारित केले जातात. त्यानंतर 8वा मुद्दा, तसेच आकाशवाणीवर शेतकरी, कामगार, युवक आणि स्त्रिया यांच्याविषयी विशेष कार्यक्रम प्रसारित केले जातात. त्यानंतर 9वा मुद्दा, विविध भारती या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे 24 भाषा आणि 146 बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सुरू होतात. आणि 10वा मुद्दा,
अलीकडच्या काळात खाजगी रेडिओ सेवा देखील सुरू झाल्या आहेत, उदाहरणार्थ रेडिओ मिर्ची इत्यादी. अशा प्रकारे या 10 मुद्द्यापैकी आपणास जेवढे मुद्दे लिहिता येतील तेवढे मुद्दे आपण लिहावे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, भारतातील खेळाच्या साहित्याच्या इतिहासाविषयी माहिती लिहा. तर याची प्रस्तावना, खेळासाठी साहित्याची गरज असते. भारतात प्राचीन काळापासून खेळणी बनवली जात असतात. त्याचबरोबर या ठिकाणी आपण खेळाची व्याख्या सुद्धा आपण लिहू शकतो. त्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे प्राचीन स्थळाच्या उत्खननामध्ये दगड, माती, हाडे आणि शिंगे यांच्यापासून तयार केलेली खेळणी सापडली आहेत. मळलेल्या मातीपासून हाताने किंवा साच्याने ही खेळणी तयार करत असत. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे, प्राचीन काळातील भारतीय साहित्यात बाहुल्यांचा उल्लेख आला आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा, कथा साहित्य सागर या प्राचीन ग्रंथातही मनोरंजन, खेळ व खेळणी यांचे वर्णन आले आहे. त्यात उडणाऱ्या लाकडी बाहुल्याचे वर्णन असून कळ दाबतात या बाहुल्या उंच उडत, काही नाचत तर काही आवाज करत असत असा उल्लेख आहे. त्याचबरोबर शूद्रकाच्या एका नाटकाचे नाव मृच्छकटिका असे असून याचा अर्थ मातीची गाडी असा होतो. त्यानंतर पाचवा मुद्दा, भारतातील अनेक भागात अशा लाकडी बाहुल्या बनवल्या जात असून महाराष्ट्रातही या बाहुल्या रंगीत असून व त्यांना ठकी असे म्हटले जात असे. त्यानंतर सहावा जो मुद्दा आहे तो म्हणजे इटलीमधील पोपेई शहराच्या उत्खननामध्ये एक भारतीय हस्तिदंती बाहुली सापडली. ती पहिल्या शतकातील असून याद्वारे इतिहासकारांनी भारत व रोम यांच्यातील परस्पर संबंधाविषयक अनुमान केला आहे. उत्खननात सापडलेल्या खेळण्यावरून प्राचीन काळच्या देशाच्या संबंधाबाबत माहिती मिळते, हे यावरून दिसून येते. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे खेळ आणि इतिहास यांच्यामधील परस्पर संबंध स्पष्ट करा. तर याचे उत्तर, प्रस्तावना, खेळ व इतिहास या गोष्टी भिन्न असल्या तरी त्यांच्यात जवळचा संबंध आहे. त्यामध्ये एक, उत्खननात खेळाच्या सापडलेल्या व प्राचीन ग्रंथात उल्लेखलेल्या खेळांच्या साहित्यातून इतिहासाविषयी आपणास माहिती मिळते. उदाहरणार्थ भारतातील प्राचीन साहित्यात व महाकाव्यातून दूत, कुस्ती, रथाच्या आणि घोड्यांच्या शर्यती आणि बुद्धिबळ यांचे उल्लेख येतात. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे, याशिवाय खेळाच्या क्षेत्रात काम करण्यासाठी इतिहासाचे ज्ञान आवश्यक असते. त्यामध्ये इतिहासाच्या विद्यार्थ्यांनाही क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही संधी उपलब्ध आहे. ऑलिम्पिक, एशियाड स्पर्धा किंवा विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामने यांच्या संदर्भातही लेखन व समीक्षा करण्याकरता इतिहासाच्या अभ्यासकांची किंवा जाणकारांची मदत घ्यावी लागते. त्यानंतर तसेच खेळाचे सामने सुरू असताना त्याविषयी समीक्षापूर्वक निवेदन करण्याकरता इतिहास तज्ञाची गरज असते. या तज्ञांना संबंधित खेळाचा इतिहास, मागील आकडेवारी, खेळातील विक्रम, गाजलेले खेळाडू, खेळासंबंधीची ऐतिहासिक आठवणी या संदर्भातील माहिती देणे गरजेचे असते आणि याकरता इतिहास हा विषय उपयुक्त ठरतो. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे मैदानी खेळ व बैठे खेळ यातील फरक स्पष्ट करा. तर याचे उत्तर, मनोरंजन व शारीरिक व्यायाम यासाठी केले जाणारी कोणती कृती म्हणजे खेळ होय. यातील मुद्द्यांच्या आधारे मैदानी खेळ व बैठे खेळ यातील आपण फरक सांगू. हा प्रश्न असा लिहावा, एकीकडे मैदानी खेळ तर दुसरीकडे बैठे खेळ. तर यामध्ये स्वरूप दोघांमध्ये काय फरक आहे, तर मैदानी खेळासाठी मोकळ्या व विस्तृत व सुनियोजित जागेची गरज असते, तर बैठे खेळ हे एका जागी बसून खेळले जातात, त्यामुळे त्यासाठी फारशी जागा लागत नाही. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे नियम. तर यामध्ये मैदानी खेळ हे बैठ्या खेळाच्या तुलनेने अधिक तांत्रिक स्वरूपाचे असून त्याचे काटेकोर नियम असतात. खेळाडूंना ते नियम पाळावेच लागतात. बैठे खेळामध्ये काही बैठे खेळांना विशिष्ट असे नियम नसतात, ते मुख्यतः आनंदासाठी खेळले जातात. तसेच ते खेळायला सोपे असतात. उदाहरणार्थ सागरगोटे, भातुकली, अपवाद, बुद्धिबळ, कॅरम या बैठे खेळांना काटेकोर नियम असतात. त्यानंतर पुढील जो मुद्दा आहे पूर्व तयारीची गरज किंवा शारीरिक तंदुरुस्ती.
तर मैदानी खेळ खेळताना अधिक शारीरिक श्रम करावे लागतात, त्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती राखून पुरेसा सराव करावा लागतो। तर त्या तुलनेने बैठे खेळामध्ये मैदानी खेळाच्या तुलनेत बैठ्या खेळासाठी कमी शारीरिक ऊर्जा खर्च करावी लागते। त्यानंतर पुढील जो मुद्दा आहे तो म्हणजे वातावरणीय अडथळे। तर मैदानी खेळ मोकळ्या जागेत खेळले जात असल्याने खेळताना वातावरणीय अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो। उदाहरणार्थ पावसामुळे काही वेळा क्रिकेटचे सामने पुढे ढकलले जातात। त्या तुलनेने बैठे खेळ बंदिस्त जागेत खेळले जात असल्यामुळे वातावरणीय बदलाचा या खेळावर कोणताही परिणाम होत नाही। त्यानंतर उदाहरणे आपण पाहू। तर मैदानी खेळाचे उदाहरणे आहेत क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, कबड्डी, लगोरी इत्यादी। तर बैठे खेळामध्ये भातुकली, पत्ते, कॅरम, बुद्धिबळ इत्यादी। त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहू। अशा प्रकारे हा व्यवस्थित प्रश्न आपण लिहावा। त्यानंतर पुढील प्रश्न आहे पर्यटकांना चालना देण्यासाठी काय करायला हवे। तर पर्यटनाला चालना देण्यासाठी पुढील गोष्टी करायला हव्यात। पर्यटनाला चालना देण्यासाठी काय करायला हवे, तर पर्यटनाला चालना देण्यासाठी पुढील गोष्टी करायला हव्यात। त्यामध्ये एक, पर्यटकांनी ऐतिहासिक वारसा स्थळांचे विद्रुपीकरण न करता त्यांच्यावर मजकूर न कोरता आपला ऐतिहासिक वारसा जपणे अत्यावश्यक आहे। त्यानंतर दुसरा मुद्दा, त्याचप्रमाणे पर्यटकांनी पर्यटन स्थळाच्या स्वच्छतेकडे लक्ष केंद्रित करणे व नियमांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे। त्यानंतर तिसरा मुद्दा, दुरावस्था झालेल्या पर्यटन स्थळाची डागडुगी करणे तसेच नियमावली तयार करून त्याची काटेकोर कार्यवाही करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे। त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे परदेशी पर्यटकाकरिता जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या भाषेतून त्या पर्यटन स्थळाविषयीची माहिती पुस्तिका, मार्गदर्शिका, नकाशे, इतिहास विषयक पुस्तके उपलब्ध करून देणे, परदेशी पर्यटकांना गाडीतून फिरायला नेणाऱ्या वाहन चालकांना दुभाषिकाचे प्रशिक्षण देणे, त्यांनी मार्गदर्शक म्हणून काम करावे यासाठी योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे असते। त्यानंतर पुढील जो मुद्दा आहे तो म्हणजे पर्यटकाची वाहतूक व सुरक्षितता, प्रवासातील इतर सुखसोयी जसे उत्तम दर्जाची निवासस्थाने व स्वच्छतागृहाची सोय करणे। त्यानंतर पुढील मुद्दा जो आहे तसेच दिव्यांग पर्यटकाच्या गरजेकडे सुद्धा विशेष लक्ष दिले पाहिजे। त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे पर्यटकाचे कोणतेही 3 प्रकार स्पष्ट करा। तर यामध्ये प्रस्तावना, दूरच्या स्थळांना विशिष्ट हेतूने भेट देण्यासाठी प्रवास करणे म्हणजे पर्यटन होय। पर्यटनाचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत। त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे स्थानिक व आंतरराज्यीय पर्यटन। तर याचे उत्तर अ, स्थानिक आंतरराज्यीय पर्यटनामध्ये व्यक्ती देशातल्या देशात प्रवास करतात। त्यानंतर ब, हा प्रवास सुलभ असतो कारण व्यक्ती आपल्या स्वतःच्या देशात प्रवास करत असतो। त्यानंतर क, देशांतर्गत प्रवास असल्यामुळे या प्रवास दरम्यान भाषा, चलन, कागदपत्रे यांचा फारसा अडथळा नसतो। त्यानंतर ड, या प्रवासाचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला उपलब्ध असलेल्या वेळेप्रमाणे आपण या प्रवासाचे नियोजन करू शकतो। त्यानंतर दुसरा प्रकार आपण पाहू। दुसरा प्रकार आहे भौगोलिक पर्यटन। बरेच प्रकार आहेत, त्यापैकी 3 प्रकार मी या ठिकाणी लिहिलेले आहेत, आपण इतर प्रकार सुद्धा लिहू शकता। भौगोलिक पर्यटन, त्यामध्ये अ, एखाद्या प्रदेशातील विविध भौगोलिक वैशिष्ट्याचे निरीक्षण करण्यासाठी भौगोलिक पर्यटन केले जाते। त्यानंतर ब, भौगोलिक स्थळांचे अवलोकन करण्याच्या इच्छेमुळे आणि कुतूहलामुळे अनेक पर्यटक भौगोलिक पर्यटनामध्ये सहभागी होतात। अभयारण्ये, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स उत्तराखंड, समुद्रकिनारे, महाराष्ट्रातील लोणार येथील सरोवर, निगोज येथील रांजणखळगे इत्यादीचा समावेश भौगोलिक पर्यटन स्थळामध्ये होतो। त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे कृषी पर्यटन। तर त्यामध्ये अ, शहरी संस्कृतीत वाढलेल्या व कृषी जीवनाची माहिती घेऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांकरता कृषी पर्यटन हा एक प्रकार सध्या झपाट्याने विकसित होऊ लागला आहे। त्यामध्ये ब, शेतकरी सुद्धा अधिक प्रगत शेतीचे प्रयोग पाहण्यासाठी त्यातील नाविन्यपूर्ण उपाययोजना, संशोधन अभ्यासण्यासाठी दूरवरच्या प्रदेशात पर्यटन करतात। त्यानंतर तिसरा मुद्दा, विविध कृषी संशोधन केंद्र, कृषी विद्यापीठांना भेटी देणे, इस्रायलमधील शेती पाहणे या उद्देशाने आज कृषी पर्यटन केले जाते। अशा प्रकारे पर्यटनाचे प्रकार आपण
लिहू शकता. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे पर्यटनामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती कशी होते. तर याचे उत्तर त्यामध्ये 1. पर्यटनामुळे स्थानिक बाजारपेठाचा विस्तार व विकास होतो. त्यानंतर 2. परिणामी तेथील हस्तउद्योग व कुटीर उद्योगांना चालना मिळते. त्यानंतर 3. तेथील हस्तकौशल्याच्या वस्तू, स्थानिक खाद्यपदार्थ त्यांच्या खरेदी विक्रीत वाढ होते. त्यानंतर 4था मुद्दा, परिणामी स्थानिक व्यवसाय, कारागीर आणि कामगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध होतात. अशा रीतीने पर्यटक व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती होते. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक संधीविषयी चर्चा करा. तर याचे उत्तर, पर्यटन हा एक सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा उद्योग आहे. व्यावसायिक पद्धतीने लक्ष पुरवले तर पर्यटन हा कायमस्वरूपी व्यवसाय बनू शकेल व त्यात नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यास खूप संधी आहेत. पर्यटनामध्ये पुढील व्यवसायाचा समावेश होतो. त्यामध्ये पहिला व्यवसाय हॉटेल. पर्यटकांसाठी चहा पाणी, उत्तम जेवणाची सोय, उत्तम दर्जाची निवासस्थाने, स्वच्छतागृहे इत्यादी सोयी करणे. त्यानंतर दुभाषी व मार्गदर्शक. परदेशी पर्यटकांसाठी त्यांच्या दुभाषी किंवा मार्गदर्शक म्हणून काम करणे. त्यानंतर तिसरा मुद्दा, सहल आयोजन. पर्यटकांच्या सहलीचे आयोजन करणे. हा देखील या व्यवसायाशी संबंधित व्यवसाय आहे. त्यानंतर 4था मुद्दा, स्थानिक पातळीवरील व्यवसाय. तर यामध्ये वर्तमानपत्रे आणि इतर संदर्भ साहित्याची विक्री करणे. शिवाय हस्तउद्योग आणि कुटीर उद्योगाच्या माध्यमातून हस्तकौशल्याच्या वस्तू बनवून विकणे. पर्यटकांना फोटो काढून देणे. घोडागाडी किंवा तत्सम वाहनातून फेरफटका मारणे. पर्यटकाची वाहनातून इच्छित स्थळी ने-आण करणे. यामुळे स्थानिक स्तरावर रोजगार निर्माण होतो. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे ग्रंथालय व्यवस्थापन का महत्वाचे आहे. तर याची प्रस्तावना, ग्रंथांचे संकलन, त्यांचे पद्धतशीर आयोजन, जतन व संवर्धन तसेच माहितीच्या स्रोताचे प्रसारण अशा प्रकारची महत्वपूर्ण कामे ग्रंथालयामार्फत पार पाडली जातात. त्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे ग्रंथालयांना ज्ञानाची व माहितीची भंडारघरे असे म्हटले जाते. ग्रंथालयामध्ये दैनिकापासून नियतकालिकापर्यंत तसेच वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य, संशोधनपर, शोधनिबंध इत्यादी संकलन केले असतात व वाचकांना योग्य रीतीने उपलब्ध व्हावे यासाठी त्याचे पद्धतशीर आयोजन केले जाते. त्यानंतर दुसरा मुद्दा, व्यवस्थापन शास्त्र, माहिती तंत्रज्ञान, शिक्षणशास्त्र या विषयाच्या ग्रंथालय शास्त्राशी जवळचा संबंध आहे. तिसरा मुद्दा, यातून बहुतांशी कामे अद्ययावत संगणकीय प्रणालीच्या आधारे केली जातात. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्वाची आहेत. तर याचा उत्तर जो आहे ते प्रस्तावना अशी लिहावी. अभिलेखागारामध्ये विविध ऐतिहासिक दस्तावेजांच्या महत्वपूर्ण नोंदी त्यांचा संग्रह केलेला असतो. यासाठी व्यवस्थापनामधील महत्वाची कामे पुढील प्रमाणे आहेत. त्यामध्ये 1. ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाच्या नोंदी असलेल्या कागदपत्रामध्ये कोणताही बदल न करता ती सुरक्षित ठेवणे. उदाहरणार्थ, पुणे येथील अभिलेखागारामध्ये मराठ्याच्या इतिहासासंबंधीची मोडी लिपीतील सुमारे 5 कोटी कागदपत्रे आहेत. याला पेशवे दप्तर असे म्हटले जाते. दुसरा मुद्दा, या कागदपत्रांची सूची तयार करणे. उदाहरणार्थ, भारत सरकारचे राष्ट्रीय अभिलेखागार दिल्लीमध्ये असून येथे संस्कृत, उर्दू, फारसी, अरबी, हिंदी, इंग्रजी या भाषेमधील आणि मोडी लिपीतील नोंदी असलेले 1748 पासूनची कागदपत्रे क्रमवार लावलेली आहेत. त्यानंतर या नोंदीची वर्गवारी सार्वजनिक प्राच्यविद्याविषयक कागदपत्रे, हस्तलिखिते, खाजगी कागदपत्रे अशा 4 प्रकारात केली आहे. त्यानंतर पुढील जो मुद्दा आहे तो म्हणजे ही कागदपत्रे संशोधन व अभ्यासाकरता जेव्हा हवी असतात तेव्हा ती उपलब्ध करून देणे ही सर्व कामे संगणकीय प्रणालीच्या आधारे केली जातात. ऐतिहासिक कागदपत्रे मूळ स्वरूपात ठेवण्याचे महत्वाचे काम अभिलेखागार करत असल्याने या ठिकाणाची कागदपत्रे ऐतिहासिक दृष्ट्या विश्वासार्ह मानली जातात. त्यानंतर पुढील जो मुद्दा आहे प्रश्न आहे तो म्हणजे लिखित साधनाच्या जतनासाठी उपयुक्त प्रशिक्षणाबाबत सविस्तर माहिती द्या. तर याचे उत्तर, ज्या साधनाद्वारे लिखित स्वरूपात इतिहासाची माहिती मिळते त्यांना लिखित साधने असे म्हणतात. इतिहासाच्या लिखित साधनाच्या
जतन व संवर्धनाकरिता उपयुक्त प्रशिक्षण पुढील प्रमाणे आहे. त्यामध्ये 1. ब्राह्मी, मोडी, पर्शियन यासारख्या लिपीचे आणि त्यांच्या विकासाच्या क्रमाचे ज्ञान. त्यानंतर दुसरा आहे इतिहासकालीन समाजरचना व परंपरा, साहित्य व संस्कृती, राजसत्ता, शासन व्यवस्था इत्यादीचे प्राथमिक ज्ञान. त्यानंतर तिसरा मुद्दा विविध चित्रशैली, शिल्पकला शैली आणि त्यांच्या विकासाच्या क्रमाचे ज्ञान. त्यानंतर पुढील मुद्दा आहे कागदांचे प्रकार, शाई आणि रंगाचे ज्ञान असणे आवश्यक असते. त्यानंतर पुढील मुद्दा 5वा जो मुद्दा आहे तो म्हणजे कोरीव लेखासाठी वापरलेला दगड, धातू यांच्या स्वरूपाविषयी आपणास माहिती हवी असते. ती माहिती मिळवण्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. त्यानंतर 6वा मुद्दा आहे दस्तऐवजाची सफाई आणि संवर्धन याच्यासाठी आवश्यक रासायनिक प्रक्रियेसाठी लागणारी उपकरणे व रसायने यांची माहिती. त्यानंतर 7वा मुद्दा आहे संग्रहालयाच्या दालनामधील प्रदर्शन व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान. त्याचबरोबर 8वा मुद्दा आहे संशोधनपर लेखन. या सर्व गोष्टीसाठी आपणास प्रशिक्षणाची आवश्यकता असते. तर मित्रहो, इतिहास राज्यशास्त्र या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न 5वा आपण अभ्यासलेला आहे. असेच इतर नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.